नमस्कार, मी निशा म्हणजे तुमची सगळ्यांची लाडकी कोकणी बालमाणूस। काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवरती ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन बद्दल एक पोस्ट केली होती, ज्याला खूप चांगल्या कमेंट्स आल्या। बऱ्याच लोकांनी मला सल्ला दिला की याविषयी मी एक विस्तृत व्हिडिओ बनवावा आणि त्यासाठीच मी आज इथे आले। तर याच अनुषंगाने मी माझ्या कोकणी बालमाणूस या चॅनलवरती हा माझा पहिलाच पॉडकास्ट घेऊन आले आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे रुपाली। चंद्रस्वा क्रिएशन्स ही कुडाळमधील कंपनी गेली 3 वर्ष गावांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स वापरणं का गरजेचं आहे याविषयी जनजागृती करतायत आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी मी आज बोलवले रुपालीला। रुपाली, तुझं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। सर्वप्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल। बाजारात सहज उपलब्ध असणारे लीडिंग ब्रँड्सचे नॅपकिन्स आणि आपला बायो हा ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड यामध्ये काय फरक आहे? जे बाजारात जे नॅपकिनचे प्लास्टिक नॅपकिनचे मिळतात त्याच्यामध्ये 4 कॅरी बॅग एवढं प्लास्टिक असतं, जे मातीत फेकल्यानंतर किंवा पुरल्यानंतर जे 500 वर्ष नष्ट होत नाही। आणि ते गावामध्ये असा प्रकार असतो की तो जाळला जातो किंवा आता शहरी भागांमध्ये पण असं होतं की नगरपंचायत जी घंटागाडी आहे ती हा कचरा सगळा गोळा करते आणि तो नंतर डिस्पोज केला जातो, म्हणजे तो जाळला जातो। मोस्टली गावामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर घराच्या पाठीमागे एक न्हाणीघर असतं, ज्याच्यामध्ये हा महिलाचा जो वापरलेला नॅपकिन आहे तो महिला नेऊन तिथे जाळतात। पण ते जाळल्यानंतर त्याच्यामधनं जो दूषित वायू आहे तो जर आजूबाजूला तिथे मुलं असतील, पशुपक्षी असतील तर त्यांच्या श्वसनातनं गेला तर त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते। जे मार्केटमध्ये जे नॅपकिन आहेत जे सहज उपलब्ध होतात ते मुळात प्लास्टिक नॅपकिन आहेत, ज्याच्यामुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावं लागतं। बघा ना मॅडम, म्हणजे जर आता मासिक पिरियड्स मध्ये बऱ्याच महिलांना इचिंग होणं, रॅशेस होणं, त्यांचा पीएच अनमेंटेन होणं, हार्मोन्स अनस्टेबल होणं, ओटीपोटात दुखणं, कंबर दुखणं, अशा बऱ्याच गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं। ह्याचं मूळ कारण जे आहे, जे प्लास्टिक नॅपकिन्स मध्ये जे डायऑक्साईड हे कलर केमिकल्स मिक्स केले जातात। ह्या केमिकल्समुळे हीट जनरेट होणं आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्लो जो आहे तो फ्लो जास्त होणं हे होतं। त्याच्यामुळे होतं काय की पोटात दुखणं, म्हणजे ओटीपोटात दुखणं, पाय दुखणं, कंबर दुखणं, ह्या बऱ्याच गोष्टींना त्या महिलांना सामोरं जावं लागतं। रुपाली, तू आम्हाला बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक सॅनिटरी पॅड्समुळे काय दुष्परिणाम होतात ते सांगितलेसच, पण आता सांग की आपल्या बायो ह्या बांबूच्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्समुळे काय फायदे होतात आणि मुळात बाजारात जे सॅनिटरी नॅपकिन्सचे ब्रँड्स उपलब्ध आहेत त्यामध्ये बायो हे नाव खूप जवळचं वाटलं, तर हे नाव ठेवावंसं कसं काय सुचलं? तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे। मुळात आपण कोकणी आहोत आणि तुम्हाला माहित असेल तर कोकणामध्ये प्रत्येक घरात जे मुलींना बायो म्हटलं जातं, तसंच आपला हा जो नॅपकिन आहे तो मुळात बायोडिग्रेडेबल आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की बायो हे नाव ठरवावं आणि बायो हे नाव महिलांना आपलंसं पण वाटतं। आणि तुम्ही जर हा जर बायो नॅपकिन बघितला असेल, मी तुम्हाला दाखवते। मॅडम, तुम्ही आतापर्यंत जे मार्केटमधले बघितलेले नॅपकिन आणि ह्या नॅपकिन मधला फरक बघा, म्हणजे ह्या नॅपकिनचा सरफेस बघा। हो, तुम्हाला काय जाणवतं? खूप मऊ आहे इतर नॅपकिन्सपेक्षा। ओके मॅडम, हा जो नॅपकिनचा हा फ्रंट भाग आहे आणि हा बॅक साईडचा भाग आहे, हा दोन्ही बांबू फायबर पासून बनलेला आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला दिसत असेल तर ही एनियन म्हणजे पिंक कलरची चिप दिसते, ह्याला एनियन चिप म्हणतात, जी महिलांची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ते वाढवते। ह्याच्यामध्ये कसं असतं की मागच्या साईडने असे डॉट्स असले पाहिजेत, ज्याच्यामुळे जो महिलांचा फ्लो जो येतो जो हवेच्या संपर्कात आला पाहिजे। महिलांची मासिक काळातील रोगप्रतिकार क्षमता वाढवते। मी सर्व महिलांना आव्हान करते की तुम्ही एकदा हा नॅपकिन वापरून बघा, म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत जे मार्केटमधले प्लास्टिक नॅपकिन वापरत होतात आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला त्रासांना सामोरे जावं लागत होतं
त्या सगळ्या त्रासांपासून तुम्हाला ही मुक्तता मिळेल. रुपाली, याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस उपलब्ध आहेत का? आणि जसं तू म्हणालीस की हा बायोडिग्रेडेबल आहे, तर ह्याचं विघटन कसं होतं आणि ह्याची शोषण क्षमता किती आहे? हो, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस उपलब्ध आहेत. लार्ज साईज आहे, एक्सेल साईज आहे, डबल एक्सेल साईज आहे, ट्रिपल एक्सेल साईज आहे. त्याच्या व्यतिरिक्त पॅन्टी लायनर पण आहे आपल्याकडे उपलब्ध. आणि तुम्ही जे म्हटलं की ह्याची जी शोषण क्षमता किती आहे, ह्याची जी शोषण क्षमता आहे ती 100 ml पेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून एकदा मी तुम्हाला दाखवते की ह्याची शोषण क्षमता किती आहे ती. हे जे आपला ड्रॉप आहे हा 10 ml चा आहे. मी ह्याच्यावरती आता 100 ml जो पाणी आहे ते टाकते. आणि 10 म्हणजे 100 ml. इथं बघा मॅडम, तुम्ही ह्याला एकदा टच करून बघा, तुम्हाला ओलावा जाणवतो काय? नाही. ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं तर तुमच्या समोरच मी 100 ml पाणी इथे याच्यामध्ये ओतलेलं. मी तुम्हाला एकदा टच करून दाखवते. अजिबात ओला झालेला नाही, जाणवत. तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही मला जो आता प्रश्न केलेला की हा डिग्रेडेबल आहे का, म्हणजे बायोडिग्रेडेबल आहे का? मग हा आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी महिला हा नॅपकिन यूज करते आणि त्यानंतर तो जेव्हा मातीत फेकला जाईल किंवा जाळला जाईल, तर मी सांगेन की हा जाळू नये किंवा कुठेही हे करू नये. मातीत त्यांनी पुरावा. हा मातीत पुरल्यानंतर नॅपकिन 70 ते 90 दिवसामध्ये त्याची पूर्ण माती होऊन जाते. मेट्रो सिटीमध्ये ज्या राहणाऱ्या महिला आहेत त्या मातीत जाऊन पुरू शकत नाही, पण त्यांच्या घरामध्ये ज्या झाडाच्या कुंड्या असतात त्याच्यामध्ये हा त्यांनी नॅपकिन पुरल्यानंतर रोज झाडांना पाणी देत होत्या. की त्यांना रोज झाडांना पाणी द्यायची गरज नाही. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा त्यांनी पाणी दिलं तरी ते होऊन जातं. मेट्रो सिटीमध्ये जे प्लास्टिक नॅपकिनच्या कचऱ्यामुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तसंच तिथील म्हणजे जे सफाई कामगार आहेत त्यांनाही वेगवेगळ्या आजारांनाही सामोरं जावं लागतं. आपण ना त्याही समस्येला आळा घालू शकतो. रुपाली, तू आता आम्हाला बाजारात मिळणारे सॅनिटरी पॅड्स आणि आपले बायो सॅनिटरी पॅड्स यामध्ये काय फरक आहे तो सांगितलास. बायो सॅनिटरी पॅड्स मध्ये किती सायझेस येतात हेही सांगितलंस. तर आता आम्हाला सांग की यामध्ये किती पीसेस येतात एका पॅकेटमध्ये आणि बाजारात जे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत त्याच्या तुलनेत याची किंमत किती आहे? हो, मगाशी मी तुम्हाला सगळ्या सायझेस क्लिअर केल्यात. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं जी पॅन्टी लायनरची जो आहे त्याच्यामध्ये 10 पीसेस येतात आणि त्याची जी किंमत आहे ती 40 रुपये आहे. त्याच्यामध्ये लार्ज साईज जी येते त्याच्यामध्ये पण 6 पीसेस येतात, 45 रुपये MRP आहे. आणि एक्सेल ची जो आपला नॅपकिन आहे त्याच्यामध्ये 6 पीसेसच येतात, 60 रुपये किंमत आहे. जो डबल एक्सेल आहे त्याच्यामध्ये 4 पीसेस येतात, 60 रुपये किंमत आहे. आणि जो आपला लास्ट राहिला तो ट्रिपल एक्सेल, त्याच्यामध्ये 3 पीसेस येतात आणि त्याची पण किंमत 60 रुपये आहे. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही शाळांमध्ये आणि ग्रामपंचायती मार्फत सुद्धा बायो सॅनिटरी पॅडचं वाटप करता, तर हे खरं आहे का? हो, आमचा जो हा नॅपकिन आहे हो म्हणजे शासनाच्या पोर्टलला म्हणजे GM पोर्टलला रजिस्टर आहे. आम्ही जी ग्रामपंचायतची आहे ती लिगल टेंडर्स घेतो आणि त्या मार्फत आम्ही त्या ग्रामपंचायत मार्फत आम्ही त्या गावांमध्ये फ्री वाटप करतो. त्याच्या व्यतिरिक्त मॅडम आम्ही शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे गेली 3 वर्ष जनजागृती म्हणजे उत्कर्ष मोहीम अंतर्गत आम्ही जनजागृती करतो तिथे. आणि तिथले जे वस्तू भांडार आहे त्या वस्तू भांडारामध्ये हा नॅपकिन उपलब्ध करतो.
किंवा एखाद्या गावातील महिला आहेत तिथे आम्ही जनजागृतीसाठी जातो, मग तिथे आम्हाला अशा इन्क्वायरीज येतात की आम्ही नॅपकिनचं म्हणजे व्यवसाय करू शकतो का, अशा आम्हाला तिथे विचारलं जातं. तर तेव्हा आम्ही त्यांना तिथे होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देतो त्या बायकांना, की त्या बायकांना येऊन मग आपल्या व्यवसाय करतात तिथे, म्हणजे डोर टू डोर जाऊन सेलिंग करतात किंवा त्यांच्या ओळखीच्या लोकांपर्यंत त्या पोहोचवतात. मग त्यांच्या माध्यमातून हा नॅपकिन प्रत्येकापर्यंत पोहोचतोय. म्हणजे हे आम्ही असं गेली 3 वर्ष ही मोहीम राबवतो आम्ही. धन्यवाद रुपाली, तुझ्याकडून खूप छान माहिती मिळाली आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना याचा उपयोग होईल. रुपालीने प्लास्टिक सॅनिटरी पॅड्सचे जे दुष्परिणाम सांगितले ते इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत, पण आपण सर्च करून बघत नाही. आपण रील्स बघण्यात किंवा इतर व्हिडिओज बघण्यात तासनतास घालवतो, पण अशा गोष्टी मुद्दाम सर्च केल्या जात नाहीत. ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा कपडे घेताना आपण बराच वेळ घालवतो, पण सॅनिटरी पॅड घेताना मात्र आपल्याला 2 सेकंद पुरेसे होतात. खरं तर अशा गोष्टींवर विचार करायची गरज आहे. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्यांना गर्भपिशवीचा त्रास असतो, पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखतं, बऱ्याच महिलांना मुलं होत नाही. तर या सगळ्यावरती बायो हे ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड नक्कीच काम करेल. ज्या महिलांना बायो सॅनिटरी पॅड्स हवे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आम्ही तुम्हाला बाय कुरिअर किंवा बाय पोस्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचवू. आणि माझ्या प्रेक्षकांसाठी खास चंद्रस्वा क्रिएशन्सने हे जे पॅड 60 रुपये याची MRP आहे हे 50 रुपयांना उपलब्ध करून दिलेत. तर याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. त्याशिवाय ज्या महिलांना याचा व्यवसाय करायचा असेल त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवर संपर्क करा, म्हणजे आपला बायो हा सॅनिटरी पॅड घराघरापर्यंत पोहोचेल. आणि गेली 3 वर्ष चंद्रस्वा क्रिएशन्स जी मोहीम करतायत, जनजागृती करतायत, त्यांच्याही कार्याला आपला हातभार लागेल.